नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज न्यू अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी भरती 2026 साठी प्रश्नसंच भाग 12 पाहणार आहोत. तर व्हिडिओ व्यवस्थित पहा, व्हिडिओ स्किप करू नका, अन्यथा काही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून स्किप होऊ शकते. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात. या ठिकाणी पहा, तुम्हाला स्कोअर कार्ड बनवायचा आहे, ज्यामध्ये या 25 प्रश्नांपैकी जर तुमचे 20 ते 25 प्रश्न बरोबर आले तर तुमची तयारी उत्तम आहे, आणि 15 ते 20 प्रश्न बरोबर आले तर प्रयत्न चांगला आहे, परंतु अजून सरावाची गरज आहे. आणि जर 15 पेक्षाही कमी प्रश्न तुमच्या बरोबर आले तर तुम्हाला अधिक अभ्यासाची गरज आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकता. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न जसाही प्रश्न येईल तसं त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ सुरू करूयात. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं? तर याचं करेक्ट उत्तर आहे गोदावरी. गोदावरी नदीला तिच्या लांबी आणि महत्त्वामुळे तिला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं, किंवा तिला वृद्ध गंगा असंही म्हणतात. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे कलम 356. घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास हे कलम वापरतात, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी व्याकरणाचे शास्त्रीय मांडणी केल्यामुळे त्यांना ही पदवी मिळालेली आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर याचं करेक्ट उत्तर आहे विल्यम हार्वे. 1628 मध्ये त्यांनी मानवी रक्ताभिसरण प्रक्रिया स्पष्ट केली. यानंतर पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे रायगड. तर 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर हा ऐतिहासिक सोहळा झाला होता, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, मराठी व्याकरणानुसार नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे सर्वनाम. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्वनाम वापरले जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे किरण बेदी. 1972 मध्ये पोलीस सेवेत रुजू होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, सूर्याची ऊर्जा कोणत्या प्रक्रियेद्वारे निर्माण होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अणुसम्मिलन, न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे. हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होताना प्रचंड ऊर्जा मुक्त होते. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे बुलढाणा. हे उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे जागतिक सरोवर आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर आज सोमवार असेल तर 65 दिवसांनंतर कोणता वार असेल? तर याचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला मी अगोदरच्याही काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, 7 दिवसानंतर तोच वार रिपीट होतो. ठीक आहे. तर 65ला आपण या ठिकाणी 65ला 7ने डिवाईड केल्यानंतर आपल्याकडे बाकी जे आहे ती 2 उरते. ठीक आहे. 7 9 63 आणि राहिली बाकी 2. तर 2ने आपल्याला पुढे जायचे आहे. सोमवारमध्ये 2 मिळवल्यानंतर सोमवारनंतर मंगळवार आणि बुधवार. तर याचं करेक्ट उत्तर बुधवार येईल. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे प्रमाण काय आहे? ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे लांबी ही 2 पट असते आणि लांबी ही 3 पट असते आणि रुंदी ही 2 पट असते, म्हणून 3+2 याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, खोकला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे याच्यासाठी कास. ठीक आहे. मराठीत खोकल्यासाठी कास हा शब्द वापरला जातो. यानंतर पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे भारत. लोकसंख्येनुसार भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे जीवनसत्व अ. जीवनसत्व एच्या अभावामुळे अंधारात न दिसण्याचा आजार होतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद यांनी हा ग्रंथ लिहिला. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका संख्येचा 20% जर 40 असेल तर ती संख्या कोणती? ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, 20% विचारलेला आहे, म्हणजे हे जे आहे ते 5 होतात. 20% म्हणजे 5वा भाग, 100चा 5वा भाग. 5वा भाग हा 20% असतो. तर 5ने 40ला आपण 40ला
5ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचं आपल्याला उत्तर येईल. तर 40ला 5ने मल्टिप्लाय केल्यानंतर 200 हे उत्तर येईल. तर ऑप्शन नंबर 1 हा आपला या ठिकाणी करेक्ट राहील. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. मराठीतील आधुनिक कवितेचे जनक कोणाला म्हटले जाते? ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 केशवसूत. कृष्णाजी केशव दामले यांनी मराठी कवितेत क्रांती केली. ठीक आहे. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत असं म्हणतात, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBIचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई. रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. आर्थिक राजधानी या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे. मरणोत्तर भारतरत्न मिळवणारी पहिली व्यक्ती कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. 1966 त्यांना हा सन्मान मरणोत्तर मिळाला, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे. मराठी व्याकरणात आ यांना काय म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे स्वजातीय स्वर. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना स्वजातीय स्वर असं म्हणतात. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे रशिया. रशिया हा जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1920 त्यांनी दलितांच्या व्यथा मांडण्यासाठी हे सुरू केले होते. यानंतर पुढील प्रश्न आहे. कोणत्या शहराला भारताचे पॅरिस म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे जयपूर. सौंदर्यामुळे आणि रचनेमुळे जयपूरला हे नाव दिले गेलेलं आहे. पुढील प्रश्न आहे. पाण्याचे गोठणबिंदू म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट किती असतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे 0 डिग्री सेल्सिअस. शुद्ध पाणी 0 अंश सेल्सिअस तापमानाला गोठते. यानंतर पुढील प्रश्न आहे. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 धोगर. ठीक आहे. तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर हे धोगर आहे. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तसेच या ठिकाणी तुमचे जर 20 ते 25 प्रश्न बरोबर आले असतील तर तुमची तयारी उत्तम आहे. 15 ते 20 जर प्रश्न बरोबर आले असतील तर प्रयत्न चांगला केलेला आहे तुम्ही, परंतु अजून तुम्हाला सरावाची गरज आहे. आणि जर 15पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला आली असतील तर तुम्हाला अधिक अभ्यासाची गरज आहे, हे लक्षात असू द्या. तर अभ्यास करायचा आहे, अभ्यासाला लागायचं आहे. आणि अशाच प्रकारचे अजूनही आपले व्हिडिओ येतील ज्यामध्ये अजून वेगवेगळे प्रश्न असतील जे तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला, व्हिडिओ स्किप करू नका. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवर मिळत राहील. ठीक आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.